कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, ऐकलं ना? अश्विनी, तुला काही वाटतंय का? पारू, अगं तो घरच्यांना गिफ्ट वगैरे देतोय का? असं वाटतंय तू उगाच डाऊट घेतेस. पण सर, मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलं ना ते काहीतरी वेगळंच होतं. पारू, मला असं वाटतंय सकाळी जो काही प्रकार घडला ना त्यामुळे तुला भीती वाटणं साहजिक आहे. आणि ऑब्वियस आहे यार, तू आईची काळजी घेते त्यामुळे तुझं मन असं वेगवेगळे तर्क लावत आहे, त्यामुळे तू सगळ्यांवर शंका घेतेस यार. सर हे बघा, मला या माणसाबद्दल ना काहीतरी विचित्रच वाटतंय. पारू, त्याने आईचा जीव वाचवलाय यार. ऐक माझं, तू प्लीज असं भलतं सलतं विचार करू नको. जाऊन झोपतो. पण सर, पारू, ट्रस्ट मी. आई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय? या मॅगझिनच्या कव्हर पेजवर तुमचा फोटो नाहीये. माहितीये मला. काय? बघू कोणाचा फोटो आहे? वहिनी, तुमचा फोटो काढून या मुलीचा फोटो लावलाय. असं पहिल्यांदा झालं नाही. तुमच्याऐवजी दुसऱ्या कोणाच तरी फोटो आला मॅगझिनवर. पण ठीक आहे, असू देत. अगं काहीतरी खास असेल ना तिच्यात, म्हणून तर कव्हर पेजवर तिचा फोटो आहे. मला संधी मिळाली असती तर माझाही फोटो आला असता मॅगझिनवर. तेव्हा म्हणाल्या असत्या, दामिनीत काहीतरी खास आहे. पण कोण आहे ही मुलगी? नाही म्हणजे तुमच्या जागी तिचा फोटो लागलाय म्हणजे तिचं काम सुद्धा तसंच असेल ना. म्हणूनच तर वहिनींचा फोटो काढलाय आणि तिचा फोटो आलाय ना. हो रिया, तुला आठवतंय आपण तुला आपल्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी अपॉइंट केलं होतं? हो. आणि तुला ते प्रोजेक्ट खास आणि वेगळं बनवायचं होतं. अजूनही करायचंय. ही आहे अनुष्का. हिनी ऑर्गॅनिक स्कूल नावाची एक कॉन्सेप्ट आणली. म्हणजे तिने बनवलेल्या ह्या शाळा या पर्यावरण पूरक आहेत. जिथे ही शाळा असेल तिथल्या वातावरणाचा, मुलांच्या सोयींचा, तिथल्या निसर्गाचा कुठल्याही प्रकारचा ऱ्हास न करता मुलांना शिकायला मजा कशी येईल, जास्तीत जास्त मुलं शाळेत कसा वेळ घालवतील, या सगळ्याचा विचार करून ह्या शाळा डिझाईन केल्यात. खरंच कौतुक आहे ना ह्या मुलीचं. खरंच. आदित्य, मला या मुलीला भेटायचंय. ओके, नो इश्यूज. आय कॉन्टॅक्ट हर आणि तिला मी ऑफिसमध्ये बोलून घेतो. प्लीज. मी पळतो. हो हो. मला आवरून नाही भेटच. सावित्री, पारूला जरा कप घेऊन जायला सांगशील? मीटिंगला जायचं. नाही विकान, आधी आपण देवळात जाऊया आणि मग ऑफिसला जाऊ. पाहिलं मॅडम, मी पण येऊ का तुमच्या सोबत? अगं कशाला, मकरंद आहे ना आमच्या सोबत. आणि प्रीतम आणि तू सयादादाला भेटून या. बरेच दिवस झाले, तो पण आठवण काढत असेल ना तुमची. वहिनी, मकरंद आहे तुमच्या सोबत, पण घरचं कोणीतरी पाहिजे ना. मी येते. आणि काय आहे ना, खूप दिवसांपासून मला पण देवाचं दर्शन घ्यायचंय. बुद्धी दे म्हणून मी पण येते. मॅडम, काय काळजी करू नका, मी येतं काय नाही होणार. हो, मी पण असताना काही नाही होणार मॅडम ना. वहिनी, मी येणार म्हणजे येणार. हा, बरं ये. मी फोन बहुतेक खोलीतच विसरली, मी घेऊन आले. देवी आई, तुमच्यासाठी सर्व दाते. हा, खोलीतच घेऊन ये, मी आलेच. लवकर आहे. हो. मला सांग, ही साडी मंदिरात जायला कशी दिसते? छान आहे साडी. ही चेंज करू? नाही नाही, राहू दे, छान दिसते. सही सगळ्या साड्या माझ्यावर छानच दिसतात. ए, अजून किती दिवस मी या खाणीत राहायचं इथे? हा, लवकरात लवकर सोडवतो म्हणाला होतास ना तू. मग काय चाललंय तुझं? मॅडम, मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतोय, पण त्यांच्याकडे पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळं मला बेल करायला फार अडचणी येत आहेत. पण घाबरू नका,
बेल लवकरात लवकर मिळेल. ए लवकरात लवकर एक्झॅक्ट तारीख सांग मला आत्ता. तशी नाही सांगता येणार, कारण अहिल्या किर्लोस्कर आणि आदित्य किर्लोस्कर दोघ जणही जातीने या केसवरती लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी वकिलांची फौज पण उभी केली आहे. मला असली फालतू करणं नाही आता याची. तुला पाहिजे तेवढा पैसा तुझ्या अंगावर फेकेल ती, कळलं ना. मला लवकरात लवकर इथून बाहेर काढ, नाही तर जीव घेईन मी तुझा. मॅडम कळलं ना. मॅडम शांत व्हा मॅडम. मॅडम मॅडम मी काहीतरी मार्ग काढतो. लवकरात लवकर काढायचं. काढ मार्ग काढ. चल निघ. या मकरंदचं मला काही खरं वाटेना. ह्यो माणूस काहीतरी घातपात नक्की करणार आहे. आधीच देवी यांचा जीव वाचवून सौंद्यांचा विश्वास मिळवलाय त्यानं, आणि आता मी त्याच्याबद्दल काही सांगायला गेले तर कोण विश्वास ठेवणार आहे माझ्यावर. आधीच सौंद्यांना वाटते की हे सौंदे माझ्या मनाचे खेळ चालले. काय करू मी. गणी, काय चाललंय तुझं? प्रीतम सरांनी लॅपटॉप अभ्यास करायला दिला आहे ना? अभ्यास करणार आहेस की नुसतेच पिक्चर बघणार आहेस? तायडी हे जो पिक्चर लय भारी दिसतात आणि हे जो अभ्यास कसं करायचं तेच कळत नाही. कळत नाही म्हणजे? तुम्हाला शाळेत शिकवत नाहीत का? अगं शिकवतात की, पण मी पिक्चर बघायचे ना आता समज विसरून जातोय. तायडी काल मी असला भारी पिक्चर बघितला, असला भारी पिक्चर बघितला, असला भारी पिक्चर बघितला. तुला स्टोरी सांगू? हे नाही नको गणी, आता हे बघ मला अजिबात येणार नाही, मला लय काम आहेत. अगं सांगतो की. अरे नको म्हणलं ना. तू काम करत आहे. एक हिरो असतोय, तो लय चांगला असतोय, पण त्याचा जीव धोक्यात असतोय. मग ती हिरोईन लय भारी आयडिया करते आणि त्याचा जीव वाचवते. एक मिनिट, काय म्हणलंस तू आता? हिरोचा जीव धोक्यात असतो, हिरोईन त्या हिरोला वाचवते, ते बी काहीतरी आयडिया करून. काय आयडिया करते ती? बघ तुला आवडली का नाही? आवडली ना? बोलशील का आता? सांगतो. तो हिरो एका ठिकाणी जाणार असतो आणि तो विलन त्याला तिकडेच मारून टाकणार असतो, पण हिरो त्या ठिकाणी जातच नाही. आणि ती हिरोईन त्या हिरो सारखी सेम टू सेम कपडे घालून तिकडे जाते आणि त्यांना फसवते आणि त्यांच्या आदला बदली होते आणि मग हिरोचा जीव वाचतो. कशी वाटली स्टोरी? आवडला ना पिक्चर? तू अभ्यास कर पडदेशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.